माझं नाव तर ओळीत नाही तर त्याच इतिहासात, तर पानामानी माझा श्वास आहे. लोक मला म्हणाले, तू कोण आहेस? मी म्हणाली, मी ती आहे जिने स्वतःचं आयुष्य थांबून देशाचं भविष्य चालू ठेवलं. मी गरीब होते, मी अशिक्षित होते, पण माझा विश्वास शिक्षणावर होता. मी माझ्या साहेबांच्या हातात पुस्तक दिले आणि स्वतःच्या हातात दारिद्र्य, आजार आणि अपमान घेतला. माझी लेकरे गेली. एक आई म्हणून मी मोडले, पण एक पत्नी म्हणून मी उभी राहिले. कारण जर मी कोसळले असते तर एक क्रांती अपुरी राहिली असती. मी फाटकी साडी नेसली, मी उपाशी झोपले, पण बाबासाहेबांचे स्वप्न कधीच फाटू दिले नाही. लोकांनी त्यांना महान केले आणि त्यांना महान राव दिले ते माझ्या मनाने. मला पुरस्कार नको, मला फोटो नको, मला फक्त एवढं समाधान दिलं की मी रमाई आहे. मी फक्त बाबासाहेबांची पत्नी नाही, तर त्यांच्या क्रांतीची पहिली शिपाई आहे. आजही अनेक रमाई घरात, समाजात, इतिहासात मौनाने जगत आहेत. त्यांच्या मौनाने उद्या नवा इतिहास जन्माला येईल. धन्यवाद.